हरे कृष्णा, मी शुभांगी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत. गेल्या व्हिडिओचा तुम्ही इस्कॉनचा व्हिडिओ पाहिला असेल, ते आम्ही 3 नंबरच्या गेटने गेलो होतो. पण आज आम्ही पुन्हा इस्कॉनच्या मंदिरमध्ये गेलेलो आहे, जे आशियामधलं 2nd नंबरवरती हे इस्कॉन मंदिर आहे. त्याच इस्कॉन मंदिरला आज आम्ही पुन्हा भेट द्यायला गेलो होतो. तर हा मेन गेट आहे. या मेन गेटनेच आम्ही आतमध्ये एंट्री केल्यानंतर तुम्ही पाहिलंच असाल किती सारी भीड होती. एकादशी होती म्हणून सर्वजण तिथे आलेले होते आणि इथे आम्ही चप्पल काढण्याचा, शूज काढण्याचा एक पेस होता की तिथे शूज काढून आतमध्ये जायचं होतं. तिथे हरे कृष्णा म्हणले जाते. जे प्रभूजी असतात ते शूज आपले घेतात आणि ठेवतात आणि आपल्याला एक नंबर देखील देतात. तर आम्ही ते देऊन पुन्हा आम्ही आतमध्ये इस्कॉन मंदिरच्या इथे आतमध्ये जाताना आजूबाजूचा नजारा बघा, खूप सुंदर असा देखावा होता. मंदिराच्या कळसाकडे पाहिलं तर खूप छान वाटत होतं. खूप सुंदर असा देखावा मंदिराच्या कळसाचा देखील होता. खूप प्रसन्न आहे. हे जे मंदिर आहे ते खारघर येथे, नवी मुंबई खारघर येथे हे मंदिर आहे. नक्की सर्वांनी भेट द्या. खूप छान. आणि बाजूला बघितलं तर हे पाण्याचा फ्लो खूप सुंदर वाटला आणि सनसेट देखील होता. आता मावळत्या सूर्याचं दर्शन देखील झालं आणि नंतर आम्ही आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यानंतर पाहिलं तर प्रथम तिथं भजन चालू होतं. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे असं भजन चालू होतं आणि ते देखील आम्ही तिथे भजन केलं. भजन करून खूप आनंद मिळाला. आणि ते मी गेल्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलंच आहे की इथे राम आणि कृष्णांची लीला या पूर्ण वॉलवरती दाखवलेली आहे, भिंतींवर पूर्ण दाखवलेली आहे. इथे गेल्यानंतर प्रथम आम्ही हे दोन जे आहेत कृष्णाचे सवंगडे त्यांचं दर्शन झालं आणि इथे राधेकृष्णाचं दर्शन घेतलं. मग नंतर बाजूला मूर्ती आहे रामाची, लक्ष्मणाची आणि सीतामय्याची आणि हनुमानाची देखील बाजूला मूर्ती आहे. तिथं देखील आम्ही दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन सुद्धा खूप आनंद मिळाला. भजन थोडंसं केलं आणि भजनातून तिथं सेल्फी अलाउड नव्हता, त्यामुळे सेल्फी नाही काढला. आम्ही समोरून सगळे व्हिडिओ घेतले. खूप छान वाटलं. आमच्यासोबत लहान लेकरू मिन्नूसुद्धा होता आणि आमच्या सोसायटीतल्या सर्व महिला देखील होता. मी म्हटलं की जागतिक महिला दिनानिमित्त कुठेतरी जाऊया म्हणून आम्ही इस्कॉन मंदिरला आलो होतो. खूप छान वाटलं, मन प्रसन्न झालं आणि मिन्नूने इथे हरे कृष्णाचं भजन देखील केलं. खूप छान वाटलं. तुम्ही देखील एकदा जाऊन भेट द्या, तुम्हालाही खूप मन प्रसन्न वाटेल. की आपल्याला नेहमी शांती कुठे नाही लाभली तर ईश्वरचरणी आपल्याला नक्कीच शांती लाभते आणि तिथे गेल्यानंतर मन खरंच खूप प्रसन्न होतं. येऊ वाटत नाही परत असा हा इथला जे शांतमय वातावरण. आणि इथे लहान मुलांनी खूप छान प्रकारे भजन कीर्तन केलं. आम्हीही केलं, आमच्या सोसायटीतल्या सर्व महिलांनी देखील केलं. तर तुम्हाला हा माझा ब्लॉग कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सर्वांनी पुन्हा एकदा हरे कृष्णा बोला. हरे कृष्ण हरी बोल.